नमस्कार, मी अनंत कौसाळ. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्कोहॉल, फिनॉल अँड इथर. तर बघा, मनुष्य प्राणी हा पावडर लावून सुंदर दिसत नसतो, तर तो त्या स्वभावाने, गुणाने आणि कर्माने सुंदर दिसत असतो. तर या सुंदर विचारासोबत आपण नवीन टॉपिक सुरू करूया. टॉपिक नेम इथर. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्कोहॉल, फिनॉल अँड इथर. आपण सर अल्कोहॉल केमिकल रिएक्शन प्रिपरेशन रिएक्शन अँड फिनॉल केमिकल रिएक्शन अँड प्रिपरेशन रिएक्शन मागच्या काही लेक्चर मध्ये पाहिले आहेत. तर बघा, आज सर आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. अँड टॉपिक नेम इज इथर इज ऑर्गॅनिक एनेस्थेसिया. रिपीट मी, काय सर जी? इज ऑर्गॅनिक एनेस्थेसिया. तर चला सुरू करूया नवीन टॉपिकला आणि नवीन लेक्चरला. नवीन एनर्जी, नवीन उल्हास आणि नवीन जोश. तर चला सुरू करूया. इथर इज ऑर्गॅनिक एनेस्थेसिया मीन्स भूल. यस और नो? यस सर. लेट्स अबाउट टॉपिक्स नाव इथर. तर इथर काय असतं बघा. इथर इज एनेस्थेसिया, ऑर्गॅनिक एनेस्थेसिया. तर आता आपण इथरची डेफिनेशन. तर इथरचा जनरल फॉर्म्युला असतो बघा, ROR. काय सर जी? R सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R इज अ जनरल फॉर्म्युला ऑफ इथर. R means alkyl group, O means oxygen, R means alkyl group and OR group is called as alkoxy group. कौन सा ग्रुप? alkoxy group. OR means alkoxy group, only R means alkyl group. तर लेट्स बघा डेफिनेशन. आधी एक्सप्लेनेशन थोडस. ओके, ROR आपण सर प्रिपेअर करत फ्रॉम अल्केन. तर अल्केनचा जनरल फॉर्म्युला असतो RH. काय असतो रे? RH. तर बघा, हे H निघून जाण आणि त्याच्या जागी वन अल्कोक्सी ग्रुप अटॅच होणं इज कॉल्ड ॲज इथर. म्हणजे सर H निघून जाण, रिप्लेस होणं किंवा रिमूव्ह होणं आणि सर जी OR ग्रुप अटॅच होणं इज कॉल्ड ॲज इथर. कुछ बात समझ में आ गई क्या? नहीं आ गई? आ गई सर जी. क्या लिखा हमने पहले? RH मीन्स अल्केन, अनसैचुरेटेड, सैचुरेटेड, सैचुरेटेड हाइड्रोकार्बन कंपाउंड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर प्रेजेंट. 11th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम हायड्रोकार्बन. यस और नो? यस सर. तर बघा सर, ते शिकवलं तर आपलं अल्केन काय असतं. अल्केन इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाउंड. म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन कंपाउंड मीन्स संपृक्त हायड्रोकार्बन संयुक्त. इज मराठी 10th क्लास. ओके ओके सर जी. ओके, नॉन सेमीचं आपल्या बोर्डचं. ओके, स्टेट बोर्डचं. तर RH मीन्स अल्केन, वन हायड्रोजन रिप्लेस बाय वन किंवा अल्कोक्सी ग्रुप इज कॉल्ड ॲज इथर. यस और नो? यस सर. लेचं डेफिनेशन मध्ये बघा, खूप महत्वाचा पॉइंट आहे भाई साहेब. हे विचारलं ते पेपरला, बोर्डच्या किंवा आपल्या नीटच्या. यस और नो फटाफट विचारत क्वेश्चन. इथर. ओके, लेचं बघा. वेन 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 काय लिहायचं रे? वेन इथर का नाही? ओके, ROR. इथर इज, हा एक मिनिट वेन लिहायचं नको, इथर लिहायचं. इथर इथर इज इथर इथर इज अल्कोक्सी. काय सर जी? अल्कोक्सी, अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ काय सर जी? आपलं RH मीन्स अल्केन. RH मीन्स काय सर जी? आपलं अल्केन. लिहायचं बघा, वन हायड्रोजन ॲटम रिप्लेसेड बाय alkoxy group is called as ether means ROR. लिहायचं एक्झाम्पल बघा इथं. काय सर जी एक्झाम्पल? RH हे निघून जाणार आणि सर इथं alkoxy group attach होणार is called as a alkane and is called as a ether.
काय लिहिलं बघा आपण बोर्डवर, इथर इज अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ RH मीन्स अल्केन. one hydrogen atom replaced by alkoxy group is called as ether means ROR. definition of ether. तर किंवा काय होतं बघा, जेव्हा सर आपल्या अल्केनचा एक हायड्रोजन निघून जातो आणि सर तिथं एक अल्कोक्सी ग्रुप मीन्स OR ग्रुप अटॅच होतो इज कॉल्ड एज इथर. इज ऑर्गेनिक एनेस्थेसिया. बात छापो दिमाग में. Some example, इसको अब काटेंगे. अब छप गई बात दिमाग में? ओके सर. तर आतापासून आपण काय एक्झाम्पल कशाचे आपल्या इथरचे. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल लिहायचं बघा सर जी इथं CH3 OCH3 इज कॉल्ड एज डायमिथाइल इथर. यस और नो? यस इज द कॉमन नेम. फक्त आपण कॉमन लिहिली. ओके ओके सर. सेकंड नंबर लिहायचं बघा CH3 C2H5 is called as ethyl. काय सर जी? इथाइल मिथाइल इथर. नंतर घ्यावा थर्ड नंबरचं आपलं काय सर जी? एक एरोमॅटिक इथर OCH3 मीन्स आपलं ॲनिसोल. कोणतं सर जी? इज कॉल्ड एज ॲनिसोल. यस और नो? यस सर. फोर्थ नंबर एक्झाम्पल घ्यायचं बघा CH3 नंतर O नंतर पुन्हा काय सर जी? नंतर पुन्हा घ्यायचं बघा CH2 नंतर घ्यायचं CH नंतर घ्यायचं CH3 सिंगल बॉन्ड CH3 इज कॉल्ड एज आयसोब्युटाइल मिथाइल इथर. इज कॉल्ड एज काय सर जी? आयसोब्युटाइल मिथाइल इथर. यस और नो? यस सर. बात छापो दिमाग में. आइसोब्यूटाइल मिथाइल इथर. CH3O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH single bond CH3 single bond CH3 is called as isobutyl methyl ether. Some example of mether. बात छापो दिमाग में.